नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शुभम कोरडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी. आपण आलेलो आहे चौटा मार्केटमधील देवारडा या गावामध्ये. काका तुमचं नाव? माझं नाव राजू दादा कोटरे, म्हणजे देवरडा, शेतसेवा निजामपूर. नंबर तुमचा? माझा नंबर 9309976404. तुम्ही काय काय वापरलेला आणि तुम्हाला कसे रिझल्ट आले तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता? याच्यामध्ये 10 दिवसाच्या पहिले मोहाळी नदीला पूर आल्यामुळे याच्यात 2 फूट पाणी होतं आतमध्ये पूर्ण शेतामध्ये. पूर्ण शेतामध्ये. आणि त्या पुरामध्ये काय झालेलं आहे की गाळ आलेला होता. तो गाळ पूर्णतः पानाला चिपकला त्या, आणि ते पानं ते सुकून गेले. समजा 15 तास याच्यामध्ये पूर होता. बरोबर. आणि ते पानं गाळ लागल्यामुळे ते पानं सुकून गेले आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण काळे झाले होते पानं खालचे कपाशीचे. 20-25% समजा गळलेले तुमचे. 25% गळलेले होते. त्यानंतर तुम्ही नेक्सा कंपनीचं काय काय वापरलं? नेक्सा कंपनीचं आपलं 28-28-0 खतामध्ये आणि टॉप याच्यामध्ये स्टेपल वापरलं. कसा रिझल्ट वाटला तुम्हाला स्टेपलचा आणि 28-0चा? आता ते मारून मी पूर गेल्यानंतर समजा आज 4 तारखेला मारलं होतं मी. 4 तारखेनंतर मला आता 6-7 दिवस किंवा 10 दिवस समजा झाले. 10 दिवस झालेले आहेत याचा स्प्रे घेतलेला आहे. तर याच्यामध्ये सुरुवातला तर पराठीचे पूर्ण 75% जे खालचे पानं होते पडलेले होते, 25%च कायम होते. आता मला पूर्ण याला ते मारल्यामुळे ब्रँचिंग झालेली आहे याची झाडाची, आणि त्याला फुटवे पण आलेले आहेत. आणि कलर एकदम गर्द हिरवा झालेला आहे. मला त्याला 90% रिझल्ट असा माझ्या मते मिळालेला आहे. चांगला भेटलेला आहे. शेती मी 2-3 एकर समजा हे करतो कॉटन.